गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. जय भीम, नमो गुड बुद्धाय. इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तर आज आपण आपला आर्य अष्टांगिक मार्ग याच्या शेवटच्या अंगाकडे आलेलो आहे, सम्यक समाधी. आणि आज हे आपलं 18वं सेशन आहे, धम्मप्रवचन. तर कळलंच नाही की कसा इतका वेळ गेला. म्हणजे आज आपण नाही म्हटलं तरी 20 दिवसाकडेच वाटचाल करतोय. आणि कमलवीरांनी आपल्याला अतिशय सोप्या, अतिशय सिंपल वेने आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. आणि आता शेवटच्या प्रवचनाकडे आपण वाटचाल करतोय. तर मला असं वाटतं की आज सर्वांनी जेव्हा हे धम्मप्रवचन संपेल तेव्हा आपल्याला काय आपण शिकलो, काय आपल्याला एक क्लिअरिटी आली, ती प्रत्येकाने म्हणजे जे सातत्याने ऐकतायत त्यांनी तरी शेअर करायचीच आहे. तर आपण सर्वजण एकाग्र चित्ताने आजचं धम्म प्रवचन ऐकूयात. आणि कमलवीरांना मी विनंती करतो की त्यांनी धम्मदेशना द्यावी. जय भीम, नमो बुद्धाय. आज बोलण्यासारखं कमी आहे. सम्यक समाधी आर्य अष्टांगिक मार्गाचं जे 8वं अंग आहे, हे टॉप आहे, टार्गेट आहे ते, आणि सर्वोच्च बिंदू आहे प्राप्तीचा. त्या फॉर्मॅटमध्ये, अष्टांग मार्गाच्या फॉर्मॅटमध्ये तो प्राप्तीचा सर्वोच्च बिंदू आहे. म्हणजे आता शिखरावर आपण कल्पनेने पोहोचलोय. ऍक्च्युअल पोहोचलेलो असू तर चांगली गोष्ट आहे, पण कल्पनेनं आपण जर पोहोचलेले असू तर मग आता शिखरावरून काय बोलायचं, कल्पनेनं तरी काय बोलायचं. वर आपण आलोय वरती आता, तर मग आता काय हात करायचा वरून, है ना. म्हणजे आता बुद्धांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की जेव्हा त्यांना प्राप्ती झाली तेव्हा तो हम्म, म्हणजे ब्रह्मसंपत्ती म्हटलंय. म्हणजे त्यांच्या मनातली जी काही मैत्री करुणा आहे, तर ती मैत्री करुणा त्यांना अं, आव्हान करते की जग दुःखात आहे. आणि त्यामुळे त्यांनी येऊन लोकांमध्ये सांगावं. कारण बुद्धांना सुरुवातीला असं मनात आलं होतं की हे इतकं अवघड आहे, ही प्राप्ती करणं, की हे लोकांना सांगू की सांगू नको. कारण लोक इतक्या तृष्णेच्या जंगलात हरवलेले आहेत, व्यवहारात इतके हरवलेले आहेत, वेगवेगळ्या मार्गांमध्ये इतके हरवलेले आहेत, तर त्यांना स्वतःमध्ये आणणं, स्वतःशी कनेक्ट होतील, स्वतःशी जोडले जातील, आणि त्यांना हे दुःखमुक्तीचं ज्ञान त्यांना कळेल, अशी त्यांची मानसिकता नाही बहुतांश लोकांची. त्यामुळे सांगू की नको असा त्यांच्या मनात जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तर ते चिंतनाचा भाग आहे ॲक्च्युअली. तो काय प्रश्न किंवा शंका किंवा उत्सुकता नाही, असातला भाग नाही तो. कारण जी गोष्ट कठीण असते आणि ज्यांना ते अनुभवातून माहिती झालेलं असतं, त्यांना ते इतरांना सांगणं हे पुढच्या याचा भाग बनतो, पुढच्या चिंतनाचा भाग बनतो, की इतक्या कष्टाने हे मिळवलेलं आहे, हे कसं समजणार लोकांना. पण त्यांच्यातली करुणा, जी त्याला ब्रह्म संपत्ती म्हटलेलं, म्हणजे त्यांचीच मानसिक मनोवस्था त्यांना सांगते की असेल कोणीतरी ज्यांना समजेल ते. म्हणून ते असं म्हणू की ते लोकांमध्ये येतात खाली. लोकातच असतात ते, पण त्यांची प्राप्ती इतक्या हाय लेवलची असते की लोकांच्या भाषेत बोलायचं म्हणजे लोकांमध्येच यावं लागतं. ते
आले आणि मग त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यातून मग या सगळ्या शिकवणी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि त्या शिकवणींचा जरी आपण अभ्यास केला तर त्या सोपं नाही ते, हे लक्षात येतं आपल्या. आपण आता अष्टांग मार्गाचा एक अभ्यास केला आणि इतर पण सूत्रांचा आपण जर अभ्यास केला तर कधी कधी अभ्यास समजतो, पण प्रॅक्टिकली ते किती कठीण आहे ते करणाऱ्याच्याच लक्षात येतं. बाकी मग इन्फॉर्मेशन म्हणून, माहिती म्हणून पाठांतर होऊ शकतं त्याचं, आणि ते कोणी करू शकतो. अगदी आता आपण पाहतो की UPSC MPSCच्या ज्या काही परीक्षा असतात, म्हणजे टॅलेंटेड लोकांच्या वर, UPSC MPSCच्या नाही, वरच्या परीक्षा ज्या असतात, IAS आणि काय, कोणतं IAS आणि आणखीन IPS वगैरे, म्हणजे हाय लेवलच्या ज्या काही परीक्षा ज्यांची इंटेलिजन्स त्यांची तपासण्यासाठी त्यांच्या ज्या परीक्षा असतात त्या कठीण असतात. त्या कठीण परीक्षेमध्ये प्रथित्य समुत्पादाचे विषय आहेत. बुद्धांच्या शिकवणीतला प्रथित्य समुत्पाद हा त्यांच्या अभ्यासातला एक विषय आहे. हे मी याच्यात युट्यूबवर पाहिलं. तर बुद्धांची शिकवण ही खूप हाय लेवलची आहे. आणि हाय लेवलची शिकवण ही सांगणं आणि समजावून सांगणं आणि समोरच्याला समजणं हे फारच काय म्हणतात, दिव्य आहे, दिव्य. अग्नी दिव्य म्हणतात ना ज्याला. इट इज नॉट सो इझी. तर त्याच्यामुळे ते बुद्धांच्या जेव्हा पहिल्यांदा त्यांना वाटलं की आपण कसं कसं काय सांगावं, सांगू की सांगू नये, तर त्यांची मैत्री, करुणा, सहमपती त्यांना म्हणतो की ते सांगा तुम्ही. मग ते सांगतात. तर ते सांगणं फार कठीणही होतं. मग त्यांनी काय केलं असेल की लोक कोणत्या मनोवस्थेत आहेत, लोक कोणत्या मनोवस्थेत आहेत, लोकांची समज किती आहे, जे कोणी समोर येत असेल ते, त्यांची समज काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांचे दुःख काय आहेत, ते पाहून मग त्यांना समजेल अशा भाषेत ही हाय लेवलवरची शिकवण सोप्या भाषेत करून सांगितली. आणि म्हणून एवढी सूत्र तयार झाली. जे हजारो सूत्र आहेत ना, ते सूत्र इतकी का तयार झाली, एक सुटसुटीत एक दोनच का नाही सूत्र अशी. तर व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो ना, जितके माणसं आहेत तितके स्वभाव आहेत, तितके प्रॉब्लेम आहेत. आणि जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे उपाय आहेत. म्हणून वेगवेगळे सूत्र तयार झाले. आणि तेही सूत्र जे आहेत ते जशी व्यक्ती आहे तशा प्रकारचे ते तयार झाले. आणि दोन व्यक्तींना एकसारखी शिकवण कधी दिली गेली नसेल असं वाटतं. म्हणजे किसा गौतमीची शिकवण अंगुलीमालाला नाही, अंगुलीमालाची शिकवण पटाचाराला नाही, ती शिकवण सारीपुत्र मोगलांना नाही, सारीपुत्राला पण वेगळी, मोगलांना पण वेगळी, कौंडिन्याला, आता हे पंचवर्गीयांना धम्मचक्क प्रवर्तन सूत्र सांगितलं तर ते एकालाच आधी समजलं, कौंडिन्याला. सगळ्यांना का नाही एकसारखं समजलं, कारण पाच तपस्वी किंवा पाच भिक्षू म्हणजे पाच मानसिकता आहेत, पाच अडचणी आहेत, पाच प्रॉब्लेम आहेत, पाच प्रकारचे पाच प्रकारचं संस्कारित अस्तित्व आहे. त्यामुळे सगळ्यांना एकसारखं
कळणं हे शक्यच नाही. आधी कौंडिन्याला जे समजलं तर ते कौंडिन्याला समजलं, म्हणून त्याचं नाव त्या शेवटी येतं याच्यामध्ये, धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये. कौंडिन्याला समजलं, कौंडिन्याला समजलं, तसा फार गाजावाजा झाला त्याचा. त्या सूत्रामध्ये असं म्हणतात की सगळ्या एका चढ एक वरच्या देवलोकांमध्ये ती बातमी पसरली म्हणे, आणि सगळीकडे मग गर्जना झाली, कौंडिन्याला प्राप्ती झाली, कौंडिन्याला प्राप्ती झाली. आता हे देवलोक कोण? तर त्या मनोवस्था आहेत ते, हे देव नाहीत. जे माणसाच्या बाहेर आहेत ते देव नाहीत. ते त्या मनोवस्था आहेत. आणि तथा देव मनुष्यानं, ते जे आहे ना शास्ता, मनुष्य आणि देवलोकांचे शास्त्र असं जे वर्णन येतं, तर ते माणसांना एक तर बुद्ध समजतात, नाहीतर देवांना समजतात, पण देवापेक्षा माणसांना लवकर समजतात. देव म्हणजे सुखासीन अवस्था, प्राप्तीची अवस्था, ध्यानाची अवस्था, ते शोध घेत असतात, आणि त्यांना ते सर्वोच्च वाटतं. त्यांना ते सुख जे आहे ना, ते ते सर्वोच्च वाटतं. पण हे पाहिल्यानंतर बुद्धांचं हे हा विक्रम पराक्रम पाहिल्यानंतर, आणि कौंडिन्याला जे समजलं, तर जो दुःखमुक्त झाला, तर ते देवलोकांना, अरे आम्ही पण बोलून अजून, आम्हाला पण अजून समजलं नाही ते म्हणे. ते असं आहे बुद्धांची शिकवण अशी आहे की ते कौंडिन्याला मिळालं, आणि मग ते सगळे देवलोक आनंदी झाले म्हणे. तर असं तो एक खरं म्हणजे, ते शब्द जरी आपण वाचले तरी त्यातलं ते कोणाला नेमकं आनंद झाला, ते ते त्या मनोवस्था कशा आहेत हे समजणं फार कठीण आहे, म्हणजे या लेवलला. पण नंतर ते लक्षात येतं की ते काय असणार आहे ते. आपल्याला देवलोकात जायचं नाही, म्हणजे देवलोकाचा विषय नाही आपला, आणि घेऊ पण नाही. आपण माणसातलेच बरे, कारण ही माणसासाठी शिकवण आहे. कारण माणसाला दुःख आहे हे आपण माणूस असल्यामुळं आपल्याला कळतं. दुःख माणसालाच आहे, आणि आपण त्याच पातळीवर विचार केलेला चांगला. तर माणूस म्हणून आपण समाधी हा विषय कसा समजून घ्यायचा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर आज आपण बघू आपल्याला काय, कसं ते आपल्या भाषेत कसं आपल्याला त्याचा विचार करता येईल ते आपण पाहू. समाधी हा जो शब्द आहे, सम, इध, इध म्हणजे इथं इथं येणं, जे विखुरलेलं आहे ते एकत्र होणं, इथं येणं. समाधी म्हणजे युनिफिकेशन म्हटलं, म्हणजे सगळी विस्कळीत अवस्था ही एकत्रित आलेली आहे. आणि कुठं विस्कळीत आहे, अवस्था कशात विस्कळीत आहे, तर आपण हे सतीपट्ठाण पहिलं जे अंग आहे सतीचं, समाधीच्या आधीचं, ते सती म्हणजे सतीपट्ठाण, आणि सतीपट्ठाण म्हणजे चार चार पातळीवरची सती जागृती आहे ती. कायाच्या पातळीवरची, जाणीवांच्या वेदनांच्या पातळीवरची, चित्त म्हणजे इमोशन्सच्या पातळीवरची, लोभद्वेष, आणि मनोधम्मांच्या पातळीवरची, म्हणजे मानसिक पातळीवरची, मनाच्या पातळीवरची. मनातच भावनिक अंग म्हणजे चित्त आहे, आणि जाणीवा पण त्यातच त्याची अभिव्यक्ती आहे. जाणीवांमुळं कळतं आपल्याला काय वास्तव काय ते, जाणीवांमुळं कळतं. तर या चार अवस्था ज्या आहेत ना, काया, वेदना, चित्त, मनोधम्म, यांचा असं सेपरेट विचार केला तर त्याच्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व विभागलेलं पण आहे. म्हणजे आपण व्यावहारिक भाषेत बोलतो ना, एक हा
विचार एक चाललाय, बोलतोय एक आणि करतो तिसरा. म्हणजे वाणी एक, कर्म एक आणि मनात वेगळंच. तर मनात वेगळं आहे, त्यात मनातले विचार वेगळे, भावना वेगळे असं पण आहे. किंवा भावनानुसार विचार, विचार प्रक्रिया, मनोधम्म विस्कळीत होतात. एकूण काय तर आपलं मन, काया वाचा मन, हे तिन्ही पण तीन पातळीवर विभागलेलं असते बऱ्याचदा. आपण विचार एक करतो, बोलतो एक आणि करतो तिसरं. तर हे सगळं थांबणं आणि सगळ्याचं एकीकरण होणं, एक मार्गी सगळं चाललंय. सगळं व्यक्तिमत्व काही क्वाचिक मानसिक पातळीवर एक मार्गी चाललेलं आहे, किंवा काया वेदना चित्त मनोधम्मांच्या पातळीवर एका ठिकाणी आलंय, एक मार्गी चाललंय किंवा एक झालंय, युनिफाईड झालंय, इथं आलंय. जे पांगलेलं आहे ते इथं आलेलं आहे. इद इद म्हणजे इथं, विथ, सम विथ, असा पद्धतीचा एक अर्थ केला जाऊ शकतो. म्हणजे जे आपलं व्यक्तिमत्व विभागलेलं आहे, पांगलेलं आहे, भरकटलेलं आहे, स्कॅटर्ड आहे, ते युनिफाईड झालंय, एकत्र आलंय, समाधीत आलं. त्याला आपण साध्या भाषेत कॉन्सन्ट्रेट झालंय ते. म्हणून समाधी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पण म्हटलेलं आहे. एकग्रता. आता एकग्रता म्हणजे एकाग्रता, आणि एकाग्रता ही चांगली आणि वाईट दोन्ही पण आहे. म्हणून त्याला कुशल एकाग्रता आणि अकुशल एकाग्रता असं पण म्हटलेलं आहे. किंवा समाधीला पण मिथ्या समाधी पण म्हटलंय, सम्यक समाधी पण म्हटलंय. तर मिथ्या म्हणजे जी चुकीची किंवा अयोग्य समाधी आहे, ती अकुशल समाधी आहे. ती वाईट कामात लागलेली समाधी आहे. कारण समाधी म्हणजे अटेन्शन, एकाग्रता म्हणजे अटेन्शन. तर चोरही समाधीत असू शकतो, किंवा कुठली कॉन्शियसनेस ही समाधीमध्ये असू शकते, इव्हन प्राण्यांची पण. म्हणजे हिंस्र प्राणी जर भक्ष्यावर लक्ष असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर आहे. सायबर गुन्हे करणारे लोकांचं कॉन्सन्ट्रेशन, ते काय म्हणतात, डिजिटल ह्याच्यातलं ते, त्याच्यामध्ये जर मॉरॅलिटी नसेल तर पण त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन असू शकतं आणि तो वाईट करू शकतो. म्हणजे वाईट कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, समाधी ही वाईट पण असू शकते आणि ती वाईट पण करू शकते. आणि उलट ज्याची समाधी जास्त, वाईट माणसाची जेवढी समाधी जास्त स्ट्रॉंग असते, तेवढं तो जास्त वाईट करू शकतो. म्हणून विध्वंसक कामं करणारे लोक कधी कधी अगदी शांतपणे प्लॅनिंग करून, काय केल्याने कसं डिस्ट्रक्शन होईल, नाही का. आता आपण पाहतो युद्धजन्य परिस्थिती आहे, तर ते काय मूर्ख लोक नाही करत, ते हुशार लोक करतात. आणि प्लॅनिंग करून करतात. समा ती ती मनाची एकाग्रताच आहे ती. परंतु अशी एकाग्रता काय, सापेक्ष म्हणजे त्या विषयाला धरून असते. तो विषय संपला की मग त्यांचं माइंड परत स्कॅटर्ड होऊ शकतं, आणि जे त्याच्यातून जे कर्म झाले त्याचे परिणाम त्याला पुढे भोगावे लागतात. त्याचं चित्त कधी स्थिर राहू शकत नाही. अं, त्याच्या परिणामात, त्याचा परिणाम म्हणून तो, काय म्हणतात ना, हिटलरनी स्वतःला गोळी मारून घेतली. हुशार होता ना तो. किंवा काही असे आहेत बघा, ते स्वतःला संपवून टाकतात. हुशार असतात. समाधी असते, पण मिथ्या समाधी असते, आणि त्याच्यामध्ये दुष्परिणाम होतो. म्हणून बुद्धांनी जी सम्यक समाधी सांगितली अष्टांग मार्गामध्ये, ती सम्यक आहे. सम्यक आहे म्हणजे योग्य, योग्य अयोग्य असा त्याचा अर्थ नाही. आता ती अं, त्याच्यामध्ये
कसं आहे, म्हणजे नीतिमत्तेचा अंश आहे, नीतिमत्ताच आहे, ती कुशलता आहे, नीतिमत्ता आहे, मोरॅलिटी आहे त्याच्यामध्ये, सम्यकता आहे. आणि दुःखमुक्ती हा त्याचा उद्देश आहे, असल्यामुळं काय होतं की तो दुःखमुक्तीसाठी तो त्याची समाधी काम करणार, दुःख वाढवण्यासाठी नाही, स्वतःचं नाही आणि इतरांचं नाही. त्यामुळे ती सम्यक समाधी जी आहे ना, हा दुःखमुक्तीचाच, कारण आता हे अष्टांग मार्ग हा दुःखमुक्तीचाच मार्ग आहे ना शेवटी, चार आर्य सत्याला धरून दुःखमुक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे सम्यक समाधी दुःख निर्माण करूच शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सती आहे, भान आहे. मिथ्या समाधीमध्ये भान नाही, कॉन्सन्ट्रेशन आहे, ध्यान आहे, पण भान नाही. भान जेव्हा असतं तेव्हा चांगल्या वाईटाची समज येते. भान नसेल तर चांगल्या वाईटाची समज येऊ शकत नाही. हम्म. बेबंद आहे ते, म्हणजे काय म्हणतात त्याला, काही हे नाही, म्हणजे कोणतं बंधन किंवा नीतिमत्ता ही एक प्रकारे मोरल ही आहे ना, बंधन आहे, ते नैतिक बंधन आहे जे आपण स्वतःवर घालून घेतो. सिक्खापदं समादियामी, आपण ती शिकवण स्वतःला घालून घेतो, लादून लादून नाही म्हणता येत, परंतु ती ऍक्सेप्ट करतो. तर तो उद्देशच तो असतो की मला दुःख स्वतःचं नाही वाढवायचं आणि दुसऱ्याचं नाही वाढवायचं, उलट मला मुक्ती मिळवायची याच्यातून. मग तो ते कौशल्य मिळवतो, म्हणून कुशल समाधी म्हटलेलं आहे, स्किलफुल समाधी. समाधी म्हणजे फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही, व कॉन्सन्ट्रेशन हे वन पॉइंटेडनेस, म्हणजे एका ठिकाणी अटेन्शन. ध्यान कसं एका ठिकाणी, एका वेळेला एका ठिकाणी. आणि समाधी जी आहे ती एका ठिकाणीच नाही, ती ती ओव्हरऑल ते सगळ्या स्कॅटर्ड एनर्जी ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष जातं. तृष्णा कशी, ह्याची तृष्णा त्याची तृष्णा, हे पाहिजे ते पाहिजे, हे नको ते नको, आणखीन पाहिजे खूप पाहिजे, हे नको बिलकुल नको अजिबात नको, खतम करा. म्हणजे हे जे स्कॅटर्ड माइंड आहे, मन आहे, पांगलेलं जे मन आहे, हे या कुशलतेमुळं, या कौशल्यामुळं, या प्रॅक्टिसमुळं आणि सतीच्या प्रॅक्टिसमुळे, भान म्हणून समाधीच्या आधी सती येते. भान असलं कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या वेदनांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, मनोधर्मांच्या पातळीवर, जेव्हा सगळीकडे सती अशी झिरपलेली असते, तर ती आपोआपच जे अनस्किलफुल आहे, अकुशल आहे, वाईट आहे, चुकीचं आहे, ते आपोआपच त्याला डिझॉल्व करते. म्हणजे राहतं ते कुशलच राहतं, चांगलंच राहतं. आणि जेव्हा चांगलं 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 असतं तेव्हा डिस्टर्बन्स, डिस्ट्रॅक्शन हे आपोआपच कमी होतं. आणि जेव्हा डिस्ट्रॅक्शन कमी होतं नॅचरली, तेव्हा ती सम्यक समाधीमध्ये त्याचं रूपांतर होतं. ते टार्गेट आहे, आणि त्याचा परिणाम जो आहे तो दुःखमुक्ती किंवा निब्बाण आहे, अर्हत अवस्था आहे. आता प्रॅक्टिस याची कशी करायची, समाधीपर्यंत कसं पोहोचायचं, हे आपल्याला जोपर्यंत सती काळ लक्षात येत नाही, प्रॅक्टिकल सती, आणि ती पण सती हा मुळातच भान आहे. सती म्हणजे ध्यान नाही, ते तो मला वाटतं ते फार मोठं कन्फ्युजन वाटते मला. सती म्हणजे ध्यान म्हणजे अटेन्शन नाही, ते सती म्हणजे भान आहे, जागृती आहे. आणि जागृती म्हणजे सगळंच सगळं जाणवतं एकाच वेळेला, एकाच वेळेला सगळं भान येतं. आणि ते येतं म्हणजे एकदम येत नाही, ग्रॅज्युअली, क्रमाक्रमानं. म्हणजे या शरीरात जो श्वास चालू आहे, अनापान चालू आहे, त्याच्या आधारे कायेतून जिवंत काया म्हणजे वेदना, फिलिंग,
त्याचं भान, आधी श्वासाचं भान, मग कायेतलं हे जे हा आकारधारी जे आहे शरीर, त्याचं भान, मग त्याच्यामध्ये श्वासानंतर सगळ्यात ज्या ज्या हालचाली आहेत, मुवमेंट्स आहेत, त्या सगळ्यांचं भान. त्याच्यामध्ये मग अंतर्गत क्रिया ज्या काही आहेत त्या आपल्याला जाणू शकतात. बाहेर पाहिलं तसं आपलं उठणं, बसणं, झोपणं, चालणं हे आपल्याला जाणवतं. खाणं पिणं, इंद्रिय जाणवतात, इंद्रियांचं काम जाणवतं. म्हणजे जे कायेचा भाग आहे, इंद्रिय कायेलाच, 5 इंद्रियामध्ये सगळी काय आहे. आणि 6वं इंद्रिय मन, हे म्हणजे काय आहे. कारण आता डोळे, कान, नाक, जीभ आणि सगळ्या अंगावर पसरलेली अंतर्बाह्य त्वचा, जो स्पर्शाचा विषय आहे, टच, हे सगळं शरीराला जोडलेले आहेत ना. इंद्रिय सगळी शरीराला जोडली, आणि त्याचं इनपुट त्याच्यातून मिळणाऱ्या विषयाला धरून जे मन काम करतं, त्यातल्या क्रिया, मनोधम्म, हा सगळा कायेचाच भाग आहे. त्यामुळे कायानुसतीमध्ये खूप मोठा विषय आहे तो. पण त्याच्यात एकदम उतरता येत नाही, तर कुठून तरी त्याची अ, अशी सुरुवात झाली पाहिजे की आपण हळूहळू क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये सगळीकडे आपली सती जागृती झिरपत जाईल, आणि त्यातला जिवंतपणा आपल्याला पद्धतशीरपणे जाणवेल. म्हणजे जाणीवा जाणवतील, म्हणजे वेदना जाणवतील, फिलिंग, कारण सगळं फीलच होतं म्हणूनच आपल्याला जाणवतं. जाणीवा नसतील, फिलिंग नसेल, वेदना नसतील, तर काहीच जाणवणार नाही. वेदना हा पाली शब्द आहे, जाणीवा मराठी जो शब्द आहे. तर त्या वेदनाच्या अर्थाने त्याच्यामध्ये जिवंतपणात मुख्यतः जे जाणवतं ते सुख आणि दुःख. त्या सुखदुःखामध्ये आपलं अस्तित्व स्कॅटर्ड असतं, विखुरलेलं असतं. का? तर वेदनानुसती नाही. कायानुसती नाही म्हणजे त्याच्यात वेदना पण पुढे हळूहळू त्याच्याशीच कनेक्टेड आहेत त्या. जसे इंद्रिय बाहेरून असं दिसतं की शरीराला अटॅच आहेत, डोळे शरीराला अटॅच आहे, कान, नाक, जीभ आणि त्वचा शरीराचं पांघरूण आहे ते त्वचा म्हणजे. तर ही इंद्रिय शरीराचा बाहेरून दिसणारा भाग आहे. आतून दिसणारा जो भाग आहे तो कॉन्शियसनेस आहे, माइंड आहे, चित्त आणि मन आहे. आणि ते वेदनांमुळे जाणवतं, फिलिंगमुळे जाणवतं. आणि हे जसजसं आपल्याला जाणवतं तसतसं आपल्याला आपण किती विखुरलेले आहोत, किती स्कॅटर्ड आहोत, किती पांगलेलं आपलं व्यक्तिमत्व आहे, स्कॅटर्ड पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात, डिस्ट्रॅक्टेड सगळं, माइंड सगळं इकडं तिकडं विखुरलेलं आहे. का तर चित्त विखुरलेलं आहे. इच्छा, आकांक्षा, तृष्णा, हे जे पाहिजे नकोचं जे संघर्ष आहे, तो असं आपल्या जीवनात किती विषयाशी आपण कनेक्टेड आहोत ते आपण पाहू शकतो. आपल्या डोळ्यांना काय काय पाहिजे, कानांना काय काय ऐकायचं, गंध कोणकोणता आपल्याला आवडतो, नावडतो, जिभेला काय काय आवडतं, खायला काय काय आवडतं, काय काय आवडत नाही, हे सगळे विषय आहेत. आवडत नाही हा पण विषय आहे. जे आवडत नाही ते नको नको नको, ते चित्त. आणि जे आवडतं ते पाहिजे 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 ते. त्वचेला, स्पर्शाला काय काय आपल्याला आवडतं, गंध, दृश्य, ऑडिओ व्हिज्युअल, हे तर कायम व्यस्त असतं. त्याच्यात आवडीचं आणि नावडीचं, ज्या आवडीच्या नावडीच्या ज्या जाणीवा असतात, ज्या सुख देणाऱ्या आणि दुःख देणाऱ्या असतात, त्या जाणीवा, त्या वेदना, ह्याच्यामध्ये आपलं सगळं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, माइंड, चित्त सगळं
विखुरलेलं असतं, विभागलेलं असतं. म्हणजे समाधी हरवलेली असते. आणि मग जाणीवांच्या आधारे आपण तृष्णांकडे वळतो, म्हणजे चित्ताकडे वळतो, लोभ आणि द्वेषाकडे वळतो, आणि त्याच्यानुसार चाललेलं जे मन आहे, इच्छा आकांक्षानुसार, आणि इंद्रियांचं इनपुट पण आहे, इच्छा आकांक्षा पण आहेत, मेमरी आहेत, आणि सगळं संस्कारित अस्तित्व आहे. सगळं जीवन म्हणजे संस्कारच आहे. हे सगळं संस्कार आपल्याला जेव्हा आपल्या जागृतीला सतीला दिसतात, तेव्हा विखुरलेलं पांगलेलं व्यक्तिमत्व हळूहळू हळूहळू ते चित्तशुद्धी होते आणि व्यक्तिमत्व एकत्र येते. मग आपण एक होतो. जे अनेक याच्यात आपण विभागलेले असतो ते आपण एक होतो. मग चित्त कधीही कंप पावत नाही असं म्हटलेलं आहे. ती अर्हत आणि अशोक अवस्था आहे. फुट्टस्स लोकदम्मेहि चित्तं यस्य न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. कोणतं मंगल आहे ते जिथं चित्त कंप पावत नाही, अशोक असतो, म्हणजे शोकरहित असतं. पण शोक कशामुळे होतो, दुःख कशामुळे होतं? त्यामुळे लोकधम्म म्हणजे मनोवस्था. पाहिजे नको, लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख. लाभ पाहिजे, हानी नको, स्तुती पाहिजे, निंदा नको, यश पाहिजे, अपयश नको, सुख पाहिजे, दुःख नको. ह्याच्यामध्ये आपलं सगळं हजारो विषयांमध्ये आपलं मन जे विभागलेलं असतं. इथं समाधी नाही, आपण इथं नसतो, इथं इथं येणं म्हणजे सोप्या याच्यात मला असं वाटतं. त्याचे आता वेगवेगळे त्याचे अं, अर्थ आहेत, इंटरप्रिटेशन आहे. ज्याला जसं समजतं तसं तो त्याच्याकडे पाहतो. पण सोप्या भाषेत आपण जेव्हा सगळ्या ताण तणाव, टेन्शन, प्रेशर, दुःखातून मोकळे असतो, तेव्हा आपण आपल्यात असतो आणि स्थिरता असते, शांतता असते, आणि ती नैसर्गिक शांतता असते. त्यामुळे नैसर्गिक एकाग्रता असते, ओढून ताडून आणलेली एकाग्रता नाही, इच्छाशक्तीच्या बळावर मिळवलेली एकाग्रता नाही. ती चित्त जर आपल्याला म्हणजे तृष्णा, इच्छा आकांक्षा, इच्छा आकांक्षा म्हणजे तृष्णा म्हणजे अतिरिक्त इच्छा आहे, अवाजवी इच्छा. म्हणजे गरजेच्या पलीकडच्या ज्या गोष्टी असतात त्या अवाजवी असतात. म्हणजे खाण्याची इच्छा असणं, भूक आहे म्हणून खाणं ही इच्छा आहे, गरज आहे. परंतु खाण्यात अतिरेक असणं ही तृष्णा झाली. अशा अनेक ज्या गोष्टी असतात, पैशांची गरज आहे परंतु पैशाची हाव म्हणजे तृष्णा झाली. स्वच्छता राहावी म्हणून आपण जी काही साधनं वापरतो, साबण असेल किंवा काही अँटीसेप्टिक काय असेल ते, आरोग्यासाठी आपण ते वापरणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि सौंदर्य प्रसाधन अतिरिक्त वापर करणं ती तृष्णा आहे. तर हे सोप्पं आहे. इच्छा आणि तृष्णामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे. इच्छा म्हणजे लोभ द्वेष नाही. इच्छा ही गरज आहे आणि ती जैविक गरज आहे. बायोलॉजिकल नीड ज्याला आपण म्हणतो. जैविक गरज म्हणजे भूक लागते का, भूक मी नाही आणत, आपण नाही आणत भूक. भूक ही जन्मतःच आहे. भूक, तहान, सुरक्षितता, आजार, आजार आजारातून मुक्त होणे म्हणजे आरोग्य, ह्या गरजा आहेत त्या. तशी संतुष्टी ही पण गरज आहे. संतुष्टी नसेल तर मग असंतुष्ट अवस्था म्हणजे तृष्णा आहे, लोभ आहे तो, किंवा द्वेष आहे.
असं एक सोप्या याच्यामध्ये आपण धम्म समजून घ्यायचा आणि आपल्यामध्ये अप्लाय करायचा. शब्दांचं जंजाळ आणि शब्दांचा गुंतागुंत त्या नेटमध्ये हरवून नाही जायचं. जाळं आहे ना ते. कधी कधी शब्दांचं जाळं, कधी कधी इतका पसारा असतो की आजकाल तर तोच प्रॉब्लेम दिसतोय. सगळं माहिती आहे आणि जे करायचं ते होत नाही, कारण ते अप्लाय करायलाच जमत नाही. ते स्वतःमध्ये उतरायला जमत. माहिती भरपूर आहे. डिस्टर्ब त्रिपिटकाचार्य पण असतील, विचलित त्रिपिटकाचार्य, सगळं पाठ आहे, पाठांतर अगदी. ज्ञान हा प्रॉब्लेम नाही. त्याचं त्याचं ज्ञानाचं पण भान पाहिजे की ह्याच्यातलं उपयोगाचं कोणतं आहे आणि मला कोणतं उपयोगाचं आहे. माझा प्रॉब्लेम काय, माझा आजार काय. जसं आपल्याला जो आजार आहे त्याला धरूनच औषधं घेतो आपण, काही नाही खात. तसं हे ज्ञानाचं जे आहे सागर, त्यातलं सगळं काय, सगळा अं, धम्माचा सागर आहे. ते सगळा सागर पिणार आहे का आपण? आपल्याला काय, आपला प्रॉब्लेम काय? खिसा गौतमीचा काय प्रॉब्लेम होता, अंगुलीमालाचा काय प्रॉब्लेम आहे, कौंडिण्याचा काय तो विशिष्ट प्रॉब्लेम असेल, पटाचाराचा काय प्रॉब्लेम आहे, किंवा जी काही नावं आपल्या ह्याच्यात त्यात राहुलचा वेगळाच प्रॉब्लेम होता. माहिती आहे ना. तर राहुलला राहुलला कसं सांगितलं बुद्धांनी? जसं अर्धवट भरलेली घागर डचमळ करते म्हणे, तसं अर्धवट ज्ञान व्हायबल होतं. त्यामुळे सावध जरा, म्हणजे सती सांगितली. नाहीतर राहुलला वाटत असेल आपला बाप बुद्ध आहे आणि त्यामुळे आपल्याकडे जे आहे ते सगळं माझ्या बापाची शिकवण आहे, म्हणून तो करत असेल थोडा आगाऊपणा. शक्यता आहे. त्याला बुद्धांनी झापलेलं असणार हे विधायकपणे. सांभाळून जरा, तर ते होऊ शकतं. रिलेशन हे कधी कधी अति आत्मविश्वास पण निर्माण करतं. आपली लिंक कुठे आहे, आपण कोणाशी नाते, कोणाशी संबंध आहे तुम्हाला माहिती नाही, असं म्हणतो ना काही. तुम जानते नहीं हो मैं कौन हूँ. तसं राहुल तर झाला असणार थोडस, म्हणून त्याला ती शिकवण दे, म्हणजे जशी मानसिकता, जसा प्रॉब्लेम तशी शिकवण. आता राहुलने ऐकलं की नाही माहिती नाही, तो वेगळा होता, आपल्याला माहिती नाही. कारण देवदत्तांनी ऐकलं नाही तसं कदाचित राहुलनी नसेल ऐकलं. देवदत्तांनाही बाहेर पडला, तो शत्रूच राहिला आणि त्याला समाधी प्राप्त होती. आता परत मिथ्या समाधीचं मोठं उदाहरण बुद्धांच्या काळातले, तो हा होता, देवदत्त होता. आणि त्याचा चाहता वर्ग होता परत, त्याला मानणारा वर्ग होता. आणि तो बुद्धांशी कॉम्पिटिशन करत होता, स्पर्धा करत होता. आणि त्याला वाटत होतं बुद्धांचा संघ हा माझ्या ताब्यात असावा आणि ते सगळे माझे फॉलोअर हवेत. त्यांच्या इतकं समजतं म्हणे मला. असं काहीतरी आगाऊपणा असणार आहे. पण तो वाईट मार्गावर जाऊ नये म्हणून बुद्धांनी त्याला सांभाळलं असेल करुणेनं. तर त्यांची करुणा त्याला दिसली तर ते म्हणे लहानपणापासून त्यांच्याशी शत्रुत्व होतं त्यांचं, राजहंसाचा मुद्द्यावरून. ते त्यांनी सोडलं नसेल म्हातारपणापर्यंत. म्हणजे आपल्यात लहानपण असतं, बालपण. बालपण मरत नाही जोपर्यंत ते सती जागृतीच्या प्रकाशात येत नाही. मोठं काम आहे. तर ह्या सगळ्याच याच्यामध्ये आपली चित्ताची, मनाची समाधी भंग पावलेली असते. ते एकत्र येणं म्हणजे समाधी, सोप्या भाषेत.
आणि मग तात्विक भाषेत मग आपण ग्रंथ घेऊ शकतो. मग निमित्त समाधी, अनिमित्त समाधी, उपचार समाधी, अपर्णा समाधी, अमकी समाधी. ते मग फरक परिक्रमा समाधी, उपचार समाधी, अपर्णा समाधी. शेवटी कसं आहे की अनुभवांना ती नावं दिलेली आहेत, ती नाव. आणि तो नुसता डोक्याला खुराक होत असेल आणि समाधीच मिळत नसेल, सगळ्या समाध्या माहिती आहेत आणि समाधीच मिळत नाही, तर त्याचाही काही उपयोग नाही. तर स्टेप बाय स्टेप अनुभवाला धरून पठाण केलं पाहिजे, प्रस्थान केलं, पुढे गेलं पाहिजे, असं मला वाटतं. तर आज समाधीचं याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे असेल तर आता प्रश्न विचारा. अं, काहींचा जर अभ्यास असेल समाधीवर, तर ते समाधीवर आपण चर्चा करू शकतो. पण मला वाटतं एवढं पुरेसं आहे. मनाची एकाग्रता, नैसर्गिक एकाग्रता, त्याच्यामध्ये समाधीमध्ये परमसुख आहे, कारण त्याच्यात निबाण आहे, त्याच्यामध्ये परमसुख आहे, दुःखाचा लवलेश राहत नाही, आणि त्याच्यानंतर काही करायची गरज उरत नाही. त्याच्यानंतर मग एकच काम राहतं, का मिळालेलं समाधीचं काय करायचं. म्हणून सप्तबोध्यांगाचं 7वं अंग उपेक्षा ठेवलेलं आहे. समाधी जर धरून ठेवली, तो जर अहंकार बनला, जसा देवदत्ताचा बनला, तर मग ती घातक आहे. ती त्या व्यक्तीसाठीच घातक आहे आणि इतरांसाठी पण घातक आहे. म्हणून उपेक्षेचं जे अंग आहे ना सप्तबोध्यांगातलं, ते फार महत्वाचं आहे. म्हणून हे अष्टांग मार्गापेक्षा सप्तबोध्यांगाचा अभ्यास क्लिअर पाहिजे. आणि सप्तबोध्यांगातली 6 अंग या अष्टांग मार्गातल्या 7व्या आणि 8व्या अंगामध्ये येतात. कारण सती आणि समाधीमध्ये 6 टप्पे आहेत. सती धम्मविचय, म्हणजे मनोधम्मविचय, ऊर्जा मोकळी होते त्याच्यामुळं, वीर्य, त्याच्यातून अत्यानंद होतो, प्रीती, मन स्थिर आणि शांत होतं, प्रश्रब्धी, आणि मग समाधी. तर सती आणि समाधीच्या मध्ये सप्तबोध्यांगाची 6 अंग येतात. परंतु सप्तबोध्यांगातली जी उपेक्षा आहे, ती उपेक्षा सगळ्यात महत्वाची. कारण ती उपेक्षा नसेल ना, तर मला वाटतं सम्यक समाधी ही मिथ्या समाधी बनते, आणि ती प्रॉब्लेमॅटिक असते. ज्याच्याकडे ती असते ती प्रॉब्लेमॅटिक बनते. म्हणून अनात्मचा मुद्दा पहिल्यापासूनच आपण शिकून घेतला पाहिजे. अनात्म म्हणजेच उपेक्षा आहे. उपेक्षेमध्ये तुमचं मी न माझं मला मिळाली समाधी न कुणालाच मिळणार नाही, आणि मी मोठा आहे न मला प्राप्ती आहे, तर त्या सिद्धीमध्ये न याच्यामध्ये तो वर चढतो आणि काय म्हणतात, चढलेलाच असतो, तो खाली उतरतच नाही. आणि जेवढा माणूस वर चढतो तेवढा खाली गुरुत्वाकर्षणाचा फोर्स जास्त असतो, तो घरंगळत खाली येऊ शकतो. म्हणून अनेक साधू संतांना समाधी मिळाली आणि ते खाली घसरले. अनेक ध्यानी लोकांना समाधी मिळाली आणि ते खाली घसरले. का? जे प्राप्त झालं ते सोडता येत नाही. ते धरून ठेवलं की तोच प्रॉब्लेम बनतो. मी न माझं, मला हे ध्यान लागलं आणि ते ध्यान लागलं, मी इतक्या वेळ बसतो आणि तितक्या वेळ बसतो, आणि ही प्राप्ती झाली आणि ती प्राप्ती झाली, मी श्रोतापन्न झालो आणि मी सकृदागामी झालो, मी अनागामी झालो आणि अर्हत झालो. मूल पर्याय सुत्त जे आहे मध्यम निकायमधलं, त्या मूल पर्याय सुत्त पहिलं सुत्त आहे मध्यम निकायमधलं. त्याच्यामध्ये ते म्हणजे हे शिकणारे जे लोक आहेत, हे धम्मज्ञान शैक्ष, म्हणजे एक तर अशिक्षित असतात आणि शिक्षित असतात. जे शिक्षित असतात त्यांना पण जर श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली आणि तो जर म्हणला मी श्रोतापन्न आहे, तर तोच त्याचा प्रॉब्लेम आहे. तो पुढे सकृतागामी झाला आणि म्हटला मी सकृतागामी आहे, तर
तो त्याच्यासाठी प्रॉब्लेम बनतो. अनागामी झाला, मला ही प्राप्ती मिळाली, ती त्याने धरून ठेवली, तर तोच त्याचा प्रॉब्लेम बनतो. आणि शेवटी अरहत झाला आणि शेवटी त्याने ते सोडलं नाही, म्हणजे त्याला पर्सनलाइज नाही केलं. मी अरहत झालो. अरहत होणं ही मीतून मुक्ती आहे. सत्कार दृष्टीतून सगळ्याच आहे, अविद्येतून मुक्ती आहे, मीतून मुक्ती आहे. आणि अरहत झाल्यावर त्याचा थोडा जरी मी राहिला आणि तो त्याचा काय म्हणतात, तो त्याच्या डोक्यात तो मीचा किडा वळवळत असेल, तर तोच त्याला पोखरतो मग. त्यामुळे बुद्धाने त्या मूल पर्याय सुत्तामध्ये सांगितलेलं आहे की अरहत अरहत माणूस सुद्धा जर अं, मी माझं करायला लागला, तर तो त्याच्यासाठी प्रॉब्लेम आहे. आणि ते म्हणतात, ते तुला समजलं नाही. अरहताच्या त्या शेवटच्या याला आलाय तरी तो त्याला म्हणतात समजलं नाही, त्याला अजून समजलं नाही तो, असं म्हणतात. तर सम्यक समाधी ही मी मुक्त समाधी आहे. सत्कार दृष्टीतून, विचिकिच्छेतून, शीलव्रत परामर्शमधून आणि बाकीची जी बंधन आहे ती खरं म्हणजे ती आधी तुटलेली असतात, काम, छंद, व्यापार वगैरे. आता तो वेगळा अभ्यास आहे. तर मला वाटतं इतकं पुरेसं आहे आज. खूप ताणण्यात काही अर्थ नाही. खूप ताणण्यात काही अर्थ नाही. थांबतो या ठिकाणी. जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण अष्टांग मार्ग त्याच त्याच पद्धतीने, त्याच पठडीमध्ये, त्याच क्रमानं पूर्ण केला असं आपण म्हणणार नाही. मी ते पहिल्यापासून सांगतो. अष्टांग मार्ग म्हणजे 8 वेगवेगळी अंग नाही, ते सगळे एक इंटरकनेक्टेड आहे. किंवा महासागरातलं पाणी हे सगळेच सगळेच महासागरातले बिंदू एकमेकांशी कनेक्टेड आहे. सगळं मिळून ते सागर आहे. त्याच्यामुळे एक शिकवण घेतली म्हणजे ती वेगळी आहे, दुसरी वेगळी आहे असं नाही. किंवा एक अशी गोल्डन नेटची पण उपमा देतात त्याला. जाळं जाळं जे असतं ना, जाळ्याचा एक मोठं जाळं आहे. किंवा आपण कोळ्याचं जाळं जरी पाहिलं ना, कोळ्याच्या जाळ्याच्या एका 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 बाजूला समजा तो कोळी त्या ह्याच्यात असला ना जाळ्यामध्ये, तर ते अख्खं जाळं हलतंय. एक धागा हल्ला तर अख्खं जाळं हलतंय. तसं धम्मातली एक शिकवण जरी घेतली ना, ते सगळं येते त्याच्यामध्ये. म्हणून एकच काय म्हणतात, एकच काहीतरी असं घेतलं पाहिजे आणि त्याला धरून प्रॅक्टिस केली पाहिजे. सगळंच घेतलं तर मग एक ना धड भाराभर चिंध्या. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. सगळं शिकला आणि एकही जमलं नाही, तर मग निष्काम ओझं आहे डोक्यावर ते. आणि ते ओझं आत्ता जास्त आहे, बुद्धाच्या काळात नसावं ते. सोपं, सुटसुटीत, उजूपट्टी पन्नो, सरळ एकदम. हा आजार, हे औषध, हे घे, मोकळा हो, संपला विषय. हे दुःख, हे त्याचं कारण आहे, निवारण आहे, संपला विषय. आपण दुःखाचं तत्वज्ञान पाहणार, कारणांचं तत्वज्ञान पाहणार, आणि मग सगळं निब्बाण असं, निब्बाण तसं, तिसरं सत्य. आणि मग चौथ्या ह्याच्यामध्ये अष्टांग मार्गापासून प्रत्यक्ष समुत्पादापर्यंत पंच धर्मेंद्रियन, पंच बल आणि पंच काय म्हणतात त्याला, अं, सगळी 12 आणि 12 24 निदानं, आणि सगळे समाधी, वेगवेगळ्या प्रकारच्या समाधी, सगळं 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 घ्यायचं. आणि आता काय करायचं, वापरायचं. दुःख तर तिथंच आहे. आर्य सत्य पाठ आहे, दुःख तिथंच आहे. त्याचा काही उपयोग नाही. बी प्रॅक्टिकल. समाधी समाधी आपल्या ह्याच्यातून मिळेल अशा भ्रमात मी बोललो नाही. समाधीचं फक्त एक माहिती आपल्याला पुढे ठेवायची होती. मला वाटतं एवढं पुरेसं आहे.
साधू साधू साधू. तर आज आर्य अष्टांगिक मार्ग 8 अंग ऐकण्यासाठी शेवटी 8च लोक आहेत आपल्या याच्यामध्ये सेशन वाह! मध्ये. क्या बात है! सर्वांना सर्वांना आणि कमलवीरांना आपण सगळे मिळून साधुकार करूयात. साधू धन्यवाद. साधू साधू. साधू साधू साधू. धन्यवाद. पहिले याला पण धम्मचक्र प्रवर्तनाला 5च लोक होते. हो हा. खरंय खरंय. तर त्यातले एकाला समजलं. खरंय. तर मला असं वाटतं की जेवढा पण विषय कमलवीरांनी आपल्याला शेअर केलाय त्यांच्या अनुभवातून, क्लॅरिटी आलेली आहे. बेसिक क्लॅरिटी नक्की सगळ्यांना आली असेल. मार्ग दिसला पाहिजे, चालता आलं पाहिजे आणि मग पुढचं आपोआप आपल्याला अपियर होतं. आपोआप गोष्टी रिव्हील होतात. त्यासाठी आपल्याला फक्त जी जागरूकता आहे, जी एक शांत चित्त आपल्याला असलं पाहिजे, ते आपण नक्कीच प्रयत्न करू. कारण की तुम्ही सर्वजण सातत्याने या सगळ्या धम्म प्रवचनाला येत आहे, याच्यातच त्याचं म्हणजे ते तुमचं उपस्थितीच सांगते की तुम्ही धम्मजीवन जगण्यासाठी खूप गंभीर आहात आणि तुमचं एकदम बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळ काढताय आणि धम्मश्रवण करताय. तर मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही ही जी आपली सिरीज आहे धम्म प्रवचनाची, त्याचा एक छोटासा टप्पा आपण एकत्रितरित्या पूर्ण केलेला आहे. तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानतो मी आणि कमलवीर पण. मी पण. आणि हा. आणि आता आपण थोडक्यात आता या सर्व प्रवासामध्ये जे काही कळालं असेल, म्हणजे सगळ्यांनीच बोला असं नाही, पण एक दोन ज्यांना बोलायचे त्यांनी एकदम थोड्या याच्यामध्ये काय तुम्हाला विजडम मिळालेली आहे, ज्याची एकदम तुम्हाला क्लिअरिटी आहे, ते तुम्ही शेअर करू शकता. कपिल आणि प्रियंका तर करतीलच. मस्केजी पण बोलू शकतात. यामिनी जी नवीन आहेत आणि स्नेहा ठीक आहे. वर्षाजी पण. वर्षा आणि यामिनी जी तुम्ही बोलायचं तर बोलू शकता, पण बाकी जे रेग्युलर येत आहेत त्यांनी शेअर करा थोडक्यात. ज्यांना संपर्क करायचा ते कॉन्टॅक्ट करू शकतात, म्हणजे विषयाशी संबंधित. कमलवीरांचा कॉन्टॅक्ट नंबर मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो. सगळ्यांनी तो नंबर सेव्ह करा. त्यांचे युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर पण तुम्ही त्यांना फॉलो करा. त्यांचे डेली मॉर्निंग सेशन असतं, ते धम्म टॉक पण तुम्ही बघू शकता. तर आपण एकमेकांना कनेक्टेड असणार आहोत. सोशल मीडियाचा आपण वापर धम्म प्रॅक्टिससाठी खूप चांगला करतोय. थँक्यू. बोला, तुम्ही शेअर करा आता. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. तर ॲक्च्युली माझा फर्स्ट व्हिडिओ मिस झाला होता, पण त्याच्यानंतर मी थोडं कन्सिस्टंटली अटेंड करायचा प्रयत्न केला. मी बघितलं होतं पण व्हिडिओ यूट्यूबवर, आणि सम्मा वायामोचं माझं प्रॉपर कॉन्शियसली बघायचं राहिलेलं आहे. तर ओव्हरऑल बोलायचं झालं तर मला खूप मेंटल क्लॅरिटी तुमच्या एक्सपिरियन्शियल विजडमवरनं, तुमचं जे प्रॅक्टिस आहे आणि जे एक्सपिरियन्स आहे तुमचं जे, त्याच्यावरून मला माझ्या लेवलपर्यंत जे काही मला थोडेसे असतील डाऊट्स, ते थोडे का होईना क्लिअर झालेले आहेत. त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. तसं अजूनही काही क्लॅरिटी असेल, म्हणजे काही गरज असेल तर मी कॉन्टॅक्ट करेल तुमच्याशी. पण ओव्हरऑल मला आपल्या मातृभाषेमध्ये आर्य अष्टांगिक मार्ग कोणी समजून सांगत अनुभवी व्यक्ती, ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण की मोस्टली असं अशा टाईपचं गायडन्स भेटणं रेअरच असतं. सो थँक यू कमलवीरजी. इथून पुढे खूप लोक तयार होतील अशी आशा आहे, मातृभाषेत बोलणारे बरोबर. नक्की होतील. छान, धन्यवाद. तुम्ही ग्रहणशीलतेने ऐकलं, रिसेप्टिव्ह राहून ऐकलं, आणि तुम्हाला ती गरज वाटते, ज्याला गरज वाटते ना, ते आपोआपच ग्रहणशीलता येते. गरज वाटत नसेल तर मग कशाला, कानच तयार होत नाही, मनच तयार होत. बरोबर. छान. साधू साधू साधू. खूप छान कपिल. आणि आपण आपल्याला जो लाभ होतोय ना, हे जेव्हा आपण शेअर करतो ना, ते पण फार महत्वाचं आहे. कारण कमलवीरांना ती
फीडबॅक जाणं गरजेचं आहे, की त्यांनी जे शिकवलंय आपल्याला, त्यांनी जे धम्म आपल्यापर्यंत पोहोचवलाय, तो आपल्याला कळतोय, त्याचा आपल्याला फायदा होतोय, हे पण फार महत्वाचं आहे. दान दिल्यानं वाढतं म्हणतात. खरंय. कमी नाही होत. जे तुम्ही देता ना ते तुमच्यात वाढतंय. आपल्याला वाटतं दिल्याने कमी झालं, घट झाली. घट नाही होत, प्रॉफिट होतो. खरंय. प्रियांका, बोला, तुमचा अनुभव मी सांगा मी थोडा. जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा मला पुढच्या पुढचे टप्पे मला कळत जातात नॅचरली. हा म्हणजे असं नाही, ते उलगडत आतलं उलगडत जातं ना ते. आतलं उलगडत. त्यामुळे जेव्हा आपण, म्हणून कल्याण मित्रता संपूर्ण धम्म कशाला म्हटलंय, जेवढं तुम्ही शेअर कराल, बोलाल, जिथं बोलायला ब्लॉक केलं जातं, तो अधम्मच आहे. आपल्याला शेअर करता आलं, बोलता आलं पाहिजे. बोलता आलं पाहिजे म्हणजे मोघम नाही बोलणार आपण. बोलणं ह्याच्यासाठी असतं की एक तर तुम्ही प्रॅक्टिस करता म्हणून म्हणून बोललं पाहिजे. प्रॅक्टिस न करता बोलणारे खूप लोक आहेत. पण प्रॅक्टिस करणाऱ्याने तर खास बोललं पाहिजे. विचार करून बोललं पाहिजे. चिंतन करून बोललं पाहिजे. त्याच्यातून त्या त्याचं माइंड आणखीन ओपन होतं. ब्लॉकेज निघतात आणि त्याचा फायदा समोरच्याला होतो. समोरच्याकडे जर काही जास्त असेल तर ते आपल्याला मिळतं. म्हणून कम्युनिकेशन ही फार खरं म्हणजे ह्युमन नीड आहे ती. जिथे कम्युनिकेशन ब्लॉक आहे तिथे इम्पॉसिबल आहे पुढे जाणं. खरं आहे. बरोबर. हं. तर प्रियांका, तुमचा अनुभव शेअर करा. हा. नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वात प्रथम आजचे हे आपले 18वे पुष्प सरांनी खूप छान प्रकारे पार पाडले. त्याबद्दल सरांची मी कल्याण मित्र कम्युनिटी यांच्या मार्फत आभारी आहे की आजचं हे आपलं 18वे पुष्प म्हणजे 18 पुष्प जे आहेत ते आपले उत्तम प्रकारे पार पडलेले आहेत. आणि हा जो वर्षावास आहे म्हणजे तथागतांनी म्हटलंय की वर्षावास ही आपल्यासाठी एक संधी आहे आपल्या स्वतःवरती काम करण्यासाठी. आणि त्या प्रकारे हा आपला वर्षावास म्हणजे योग्यरित्या पार पडतोय. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कमलवीरांच्या माध्यमातून आम्हाला ही सगळी म्हणजे सती भान याची जाणीव होतीये. तर त्याबद्दल मी थँक्यू म्हणेन. आणि म्हणजे सांगायचं गेलं तर सरांनी आपल्याला म्हणजे पहिल्या सेशन पासून आत्ताच्या सेशन पर्यंत 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग यावरती मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हाच आपल्या धम्माचा मेन गाभा आहे, नाही का. की म्हणजे आपण म्हणजे वाचत आलोय, विहारामध्ये बघत आलोय की 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग याचा आपण अभ्यास केला पाहिजे. पण तो कसा केला पाहिजे हे आपल्याला कमलवीर सर यांच्याकडून म्हणजे समजलेलं आहे. की त्यांनी म्हणजे धम्म हा फक्त थेअरी नाहीये ते, नाही का. की फक्त त्याचं वाचन केलंय. म्हणजे मी बघत आले ग्रुपवरती, म्हणजे मी होते एका ग्रुपवरती जॉईन. तिथं फक्त वाचन चालू असायचं आमचं. एक इन्फॉर्मेशन मिळत गेली मला. परंतु खरा धम्म काय आहे, स्वतःवरती काम कसं करायचं, तर हे आपल्या कल्याण मित्र कम्युनिटी यांच्या मार्फत समजलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं थँक्स. आणि खरी धन्यवाद. सती, थँक्यू. खरी सती आपल्याला इथे समजली. त्याचबरोबर सरांनी म्हणजे त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकवले, हे मेन आहे. की मी बघत आलीये आजपर्यंत आपले सेशन, की फक्त इथे इन्फॉर्मेशन नाही दिली सरांनी, तर त्यांचे स्वतःचे अनुभव जे आहेत ना ते इथं म्हणजे सांगितलेत. त्यांचा मुंबईचा अनुभव असू देत, त्यांचा कोल्हापूरचा अनुभव असू देत, तो त्यांनी इथं शेअर केला आपल्याला. आणि मग हे अनुभवातून म्हणजे म्हणतो ना आपण अनुभवातून शिकायचं असतं. म्हणजे मोठी लोक जे असतात त्यांचं आपण काय ऐकायचं असतं, तर त्यांना अनुभव आलेले असतात. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये म्हणजे प्रगती होत असते. आपण त्यांच्या अनुभवांवरती म्हणजे विचार करत असतो आणि मग हे आपण आपल्या निब्बाणाकडे जाण्याचा आपला छोटासा प्रयत्न असतो. त्यामुळे मी सरांना खूप खूप धन्यवाद देईन. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. चालेल, चालेल. आणि प्रियांका, तुला खरंच आम्ही सगळे तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण कौतुक की नका करू. अतिशय सिन्सिअरली. आज काय लिहिलंय का काय तिने? लिहिलंय हो, ना. कृतीने? स्टोरी पण टाकते ती. त्या स्टोरी मध्ये थँक्यू पण म्हणते सगळ्यांना. आणि आपला कल्याण मित्राचा लोगो असल्यामुळे एक ऑफिशियल कोणीतरी ऑफिसचं इथं बसलेलं आहे तेही जाणवतं. प्लॅटफॉर्मला कोणीतरी ऑफिशियली रिप्रेझेंट करतं, तोही फील येतो.
तर खूप छान. थँक्यू. असं सातत्य ठेवा प्रियंका. हो हो अजून नक्की. ज्यांना बोलायचंय म्हणजे मग आपण क्वेश्चन आन्सर कडे वळणार आहोत. ठीक आहे, चालेल, थांबूयात आपण इथे. थँक्यू कमलवीर. आर्य अष्टांगिक मार्ग आणि 4 आर्य सत्य अतिशय सुंदर, सोप्या आणि अनुभवातून सांगितल्याबद्दल आम्ही सर्वजण आपले ऋणी आहोत. आणि युट्यूब वरून पण जे लोक हे धम्मप्रवचन ऐकतायत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने पण आम्ही सगळे तुम्हाला थँक्यू आहोत आणि खूप खूप तुम्हाला पुण्यनुमोदन. थँक्यू. तुम्ही संधी दिली बोलण्याची त्याच्याबद्दल तुमचे आभार. कारण थँक्यू. तुम्ही बोलावलं नसतं साधू तर मी साधू कसं काय आलो साधू. असतो. धन्यवाद धन्यवाद. साधू साधू साधू. कल्याण मित्र आहोत आपण. आपली भेट परत सप्टेंबरमध्ये प्रॉपरली होईल. मध्ये हो. मध्ये मी येऊ शकतो, परंतु सप्टेंबरमध्ये आपण विषय घेऊन येऊया. येस.